ही ज्वारी आता मागून लावलेली आहे. दाट बरफ ज्वारी उगवलेली. आता अशी कुठं 1-1 इंच ज्वारी बाहेर निघलेली आहे. 5-6 दिवस झाले ज्वारी पेरून. तरी पाईपाच्या सहाय्याने पाणी देत आहेत. तशीच प्युअर गावरान ज्वारी, दगडी ज्वारी, आमच्या इकडे याला दगडी ज्वारी म्हणतात. पुरातन पहिल्या काळापासून ही ज्वारी पेरतात आम्ही. आणि ठोकर असं हे ठोकर बियाणे आणि दाट बरफ, हे कडबा 2-2, 3-3 वर्षाचा कडबा टिकतो. ही ज्वारीला किडा जास्त लागत नाही. तशीच चांगली आणि स्वच्छ देशी ज्वारी, नो केमिकल, नो फर्टिलायझर, असं काहीच मिक्स करीत नाहीत. तसंच ही ज्वारीला मागणी जास्त आहे आणि आताच्या जरा मार्केट कमी असल्यामुळे भाव कमी आहे, पण मागणी जास्त आहे. आता मी बघितल्या जास्त ज्वारीमध्ये ही ज्वारी एवढी ठोकर ज्वारी मी काय बघण्यात आलेली नाही. कारण लांब आणि ठोकर ज्वारी आहे. तिकडे सोलार आहे, त्याच्या सहाय्याने पाणी देण्यात येतं आहे. 5 HP सोलार, 3 रेन पाईपाचे 3 हे टाकले की कवर होऊन जाते. एका दिवसाचं काम आहे. फुल पाणी, 1 एकर भर रान, एकरला थोडं कमी असेल एवढी ज्वारी घरी खायापुरती. धन्यवाद. ही मका, हाताने शिपलेली मका आहे. 1-2 इंच वरी आलेली सुंदर मका. मका कमी लावलेली हे जरा वाळल्यानंतर पहिले खात नाहीत. इकडं पुन्हा डबल लावलेली थोडीशी, नाही म्हणता 5 किलो मका लावलेली. मस्त वेगळी मक्याचं उत्पन्न आहे. फुल पाणी मकाला, डायरेक्ट पाणीच पडलेलं आहे मकाला. मकाच्या बाजूला थोडा गहू आहे. ज्वारी, मका, गहू एक सोबत मिक्स केलेले आहेत. सगळं चांगल्या प्रकारे लावण्यात आलेले आहे आणि कशालाच खत टाकलेलं नाही. सगळं देशी प्रकारे गावरान, प्युअर, नो केमिकल युक्त, नो केमिकल, प्युअर गावरान. माणसाला, बैलाला, सगळ्याला प्युअर गावरान खायला. गहू, 2 पाण्यावरचा गहू, एवढा दाट बरफ, घरी पारंपरिक पद्धतीने पेरलेला. रेन पाईपाच्या साहाय्याने पाणी देण्यात आलेले आहे. तसेच वाढी 1 इंच 5-6 इंच पर्यंत वाढलेला आहे आणि दाट बरफ गहू आलेला आहे आणि फुटवे सुद्धा त्याला जास्त फुटण्याला आलेले आहे. एका गव्हाला नाही म्हणता 20-25 फुटवे फुटलेले आहेत. तसं दाट बरफ बघायला असं सुंदर, उत्पादन जास्त, नवीन क्वालिटी, गावरान, बिना खताचा देशी गहू. स्वच्छ व सुंदर अन्नधान्य खायासारखा गहू.
सकाळच्या वातावरणात अजून सुद्धा गव्हाला पाणी, चप्पल ओली झालेली आहे. हे पाणी पाणी लागू लागू इतका पाणी सध्या धूप पडलेला आहे. धुई 8-10च्या टायमात